शेतकरी मित्रांनो, आज आहे 25 जुलै आणि आपण बघणार आहोत उद्याचा म्हणजे 26 जुलैचा हवामान अंदाज. उद्या सकाळी द्यायच्याऐवजी आज महत्त्वाचा अंदाज असल्यामुळे आजच तुम्हाला संध्याकाळी उद्या 26 जुलैचा अंदाज देत आहे. उद्या 26 जुलै रोजी कुठे कसा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, या संदर्भाची माहिती जेणेकरून तुम्हाला नियोजन देखील या ठिकाणी करता येईल. जर आपण बघितलं तर एक मध्यवर्ती बंगालचे उपसागर किंवा पश्चिमेकडील बंगालच्या उपसागराच्या आसपास या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे, परंतु हे अतिशय तीव्र आहे. आता त्याचं स्वरूप इतकं तीव्र आहे की हे पुढच्या 2-3 दिवसामध्ये तर याची तीव्रता वाढून हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि याच्यामधून एक तीव्र कमी दाबाचा पट्टा देखील निर्माण होईल, ज्यामुळे आपल्याला विदर्भ असो किंवा मराठवाड्याच्या आसपास चांगल्यापैकी पाऊस सक्रिय झालेला बघायला भेटणार आहे. या संदर्भाची माहिती आपण तुम्हाला 24 जुलै रोजी देखील दिलेलीच होती की पाऊस आता मराठवाड्याला मिळणार आहे. आता जरी बघितलं आपण तर पश्चिमेकडील विदर्भ असो किंवा मराठवाड्याच्या आसपास पाऊस सक्रिय या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला भेटत आहे. विजांसहित गडगडाटी पाऊस जर आपण बघितला, वर्धा असेल, यवतमाळ आहे, त्यानंतर नांदेड आहे आणि लातूर आहे, यासोबत धाराशिवच्या आसपास देखील या ठिकाणी गडगडाटी पावसाची विजांसहित ढग निर्माण झालेले आहे. बऱ्याच वेळचे गडगडाटी पावसाचे ढग या ठिकाणी आहेत. आपण जो सकाळी अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत. फक्त जो काहीसा जो अंदाज नव्हता तो म्हणजे लातूर जिल्ह्याचा, तर या ठिकाणी उत्तरेकडील भागाच्या आसपास किंवा पूर्वेच्या आसपास या ठिकाणी ढग निर्माण झालेले आहेत. बाकी ठिकाणचं जर बघितलं आपण तर आज रात्री देखील आपल्याला अकोला असेल, यानंतर बुलढाण्याच्या आसपास काहीसा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिकच्या पूर्वेकडच्या भागामध्ये देखील पाऊस होईल. यासोबत जळगावमध्ये देखील अंदाज आहे. धुळ्याच्या काही भागामध्ये पाऊस होईल. यासह अहिल्यानगरच्या देखील थोड्याफार भागासाठी पावसाचा आजचा जो रात्रीचा अंदाज आहे या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. जर आपण उद्याचा प्रामुख्याने अंदाज जर बघितला कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस होऊ शकतो, परंतु माझे शेतकरी मित्र जे आहेत दक्षिण मराठवाड्यातील, यांच्यासाठी प्रथम अंदाज देतोय. तर बघा मित्रांनो, उद्या तुमच्याकडे पुणे असेल, त्यानंतर अहिल्यानगरचा जो बराचसा भाग पावसासाठी कमी होता अगोदरच, तर या ठिकाणी बऱ्यापैकी पावसाची उद्या शक्यता आहे आणि दुपारपर्यंत तर या ठिकाणी अंदाज असेल, परंतु जशी जशी संध्याकाळ होईल आणि रात्र होईल या ठिकाणी पावसाचा जोर काही ठिकाणी बऱ्यापैकी होण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला सोलापूर असेल, बीड आहे, त्यानंतर धाराशिव आहे, लातूर या भागामध्ये बघायला भेटणार आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं मुख्य पावसाचा जोर कुठे राहील, तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर जालन्याचा उत्तरेकडचा भाग असेल, बुलढाणा आहे, वाशिम आहे, अकोला, अमरावतीचा देखील उत्तर आणि पश्चिम भाग, जळगावचा भाग या ठिकाणी उद्या बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे आणि या ठिकाणी वाढीव पाऊस म्हणजेच मुसळधार पाऊस हे शब्द मी का वापरणार आहे, तर या ठिकाणी चांगल्यापैकी शक्यता असल्यामुळे काही भागामध्ये आपल्याला हा छत्रपती संभाजीनगरचा शिल्लोड आहे किंवा जालन्याचा अजून थोडासा भाग आणि कन्नडच्या आसपासचा भाग येईल. या ठिकाणी आपल्याला उद्या चांगल्यापैकी जोरदार पाऊस होताना बघायला, मुसळधार पाऊस होताना देखील बघायला मिळणार आहे. कमी वेळामध्ये हा जास्त पाऊस या ठिकाणी पडणार आहे. या खालोखाल जर बघितलं आपण तर धुळे असेल किंवा नंदुरबार आहे, या ठिकाणी पाऊस पहिले थोडासा कमी होता, परंतु पूर्वेकडच्या भागामध्ये उद्यासाठी वातावरण पोषक आहे. या ठिकाणी देखील सकाळपासूनच आपल्याला चांगल्यापैकी वातावरण तयार झालेलं बघायला भेटेल आणि या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची शक्यता निर्माण होईल. नाशिकचा पूर्वेकडचा भाग असो किंवा मग अकोले संगमनेर आहे, श्रीरामपूर आहे, नेवासा आहे, गंगापूर, वैजापूर आहे, या ठिकाणी देखील उद्या पावसाची शक्यता आहे. पैठण असेल, छत्रपती संभाजीनगर आहे आणि खास करून खुलताबादच्या आसपास आज रात्रीच आपल्याला बऱ्यापैकी जोरदार पाऊस पाहायला भेटेल आणि उद्या देखील खुलताबादमध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. यानंतर आता जालन्याचा जर भाग बघितला किंवा परभणीचा, तर या ठिकाणी देखील उद्या पावसासाठी पोषक वातावरण आहे. चांगल्यापैकी या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस होणार आहे. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असेल. यानंतरचा पाऊस विदर्भाचा बघितला तर विदर्भामध्ये देखील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ हा जो संपूर्ण विभाग आहे, या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. तीव्र असं वातावरण या ठिकाणी असणार आहे. किनारपट्टीचं जर आपण बघितलं तर किनारपट्टीला देखील आपल्याला चांगल्यापैकी उद्या पावसाची शक्यता आहे. म्हणजे मुंबई असेल, त्यानंतर पुण्याचा जो घाटाचा विभाग आहे, अहिल्यानगरचा देखील पश्चिमेकडचा घाट आहे, ठाणे आहे, या ठिकाणी उद्या मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे आणि एकामागून एक सरी येताना आपल्याला बघायला भेटणार आहे. यानंतर दक्षिणेकडील किनारपट्टीच्या आसपास देखील पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरचा देखील पूर्वेकडच्या भागामध्ये आणि सांगलीच्या आसपास देखील वातावरण या ठिकाणी उद्यासाठी निर्माण होईल. त्यानंतर साताऱ्याचा अजून काहीसा भाग जर बघितला
तर घाटाच्या आसपास तर शक्यता आहेच उद्यासाठी. परंतु पूर्वेकडचा जो भाग आहे या ठिकाणी थोडं वातावरण आजच्यापेक्षा थोडंसं बऱ्यापैकी सक्रिय होईल आणि हा जो मान खटावचा भाग आहे या ठिकाणी देखील उद्या पावसासाठी वातावरण आहे. आणि खास करून उद्या सकाळी या सातारा जिल्ह्याचा सांगली असेल, सोलापूरचा पुन्हा अंदाज या ठिकाणी देण्यात येणार आहे. उद्यासाठी सोलापूरचा राहिलेला पूर्वेकडचा विभाग आहे या ठिकाणी देखील उद्या जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल. काही ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस देखील बघायला भेटणार आहे. राहिला आता अहिल्यानगरचा बाकीचा भाग जो आहे पूर्वेकडचा, शेवगाव पाथर्डीच्या आसपासचा, या ठिकाणी देखील मस्त वातावरण आपल्याला सकाळी जरी नाही जाणवलं, शक्यता तर सकाळीच आहे की या ठिकाणी पाऊस सक्रिय होईल. चांगल्यापैकी पाऊस आपल्याला 11-12च्या नंतर सक्रिय झालेला बघायला मिळेल. जर नाही झाला तर उद्या दुपारनंतर कदाचित 1, 2, 3च्या आसपास या ठिकाणी सक्रिय होईल. अशा प्रकारचा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज आहे. घाटाचा विभाग फक्त नाशिकचा राहिला तर या ठिकाणी देखील उद्या हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पश्चिमेकडील घाटाच्या पश्चिमेकडील भागामध्ये बघायला भेटणार आहे. घाटामध्ये खास करून उद्या चांगल्यापैकी तीव्रता या ठिकाणी असणार आहे. परंतु मागील पावसाच्या तुलनेमध्ये काहीसं पावसाचा जोर कमी झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर येणाऱ्या दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे, कारण की ते कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत आहे, डिप्रेशनचं रूप धारण करत आहे आणि तो जो कमी दाबाचा पट्टा असेल तर तो चांगल्यापैकी प्रभाव आपल्याला विदर्भ असो किंवा मराठवाड्याच्या आसपास चांगल्यापैकी बघायला भेटणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत रोज पाठवण्यात येणार आहे. या संदर्भाची बघायची असल्यास चॅनल सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.